सुरुवातीपासून सगळ्या गोष्टी मी बारकाईने करत आलो या, त्याच्यामुळे तोटा याचा विषयच नाही. आणि प्रत्येक गोष्ट ते म्हणतात ना, मला आज कळलं की इंजिनिअरिंग मध्ये गणित का विषय असतो. त्यावेळेस आम्हाला वाटायचं की कशाला गणित दिलंय, आपण कधी बी मशीनीच खोलणार आहे, कशाला डोक्याला ताप दिला. पण बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी गणित दिलेलं असतं. आज आपली म्हणजे मी म्हणत नाही मी लय हुशार आहे, पण सगळ्यात महत्वाचं परिपूर्ण ज्ञान जे इंजिनिअरिंगला शिकवलं आम्हाला, त्यातलं परिपूर्ण ज्ञान आम्ही गोठ्यामध्ये उतरवलंय. हा हा हा. तर मग आता जे काय ज्ञान उतरवलं तुम्ही, तर काय कशी सुरुवात केली ज्ञानाची, कशी तुम्ही सुरुवातीला जसं गाई खरेदी एक गाय खरेदी केलो, काय गाय कटिंगला दिलेल्या त्या खरेदी केलो आपण, धंदा उभा केला. असं नाही की पैसे नव्हतो सुरुवातीला, घरचे म्हणले तुझ्या मार्गाने तू बघ, आपल्याकडे एवढं म्हणजे आम्ही सर्वसामान्य वर्गातले होतो, म्हणजे अगदी परिस्थिती बऱ्यापैकी बेताची होती. असं नाही की एवढं शिल्के 10-15 आणि 20 लाख शिल्लक होते बेताची. मग एक गाय घेत गोठा पूर्ण उभा झाला. फक्त जसं तुम्हाला म्हटलं प्रत्येक गोष्ट बारकाईने केलेली आहे. अगदी ते म्हणतात ना, मरणाच्या दारात आलेली गाय सुद्धा आपण ओढून आणून तिच्याकडून तू 7-7, 8-8 येतात घेतलेत. आज आमच्या गोठ्यात 12-13 येताच्या गायी येत्या. आज ते आम्हाला 3,500-4 हजार लिटर देतात ना. मग आज लोक म्हणतात ती गाय म्हातारा झाली, असू द्या, पण तुमच्या 2 लाखाच्या गायीला ती चांगली उजवी आहे ना आमची गाय. सगळ्यात महत्वाचं बरोबर. आता हो का, सगळ्यात महत्वाचं तेव्हा आज मध्ये दूध धंदा, आता दूध वाढायचे कारण काय झाली तर जी शासनाने योजना काढल्या, PMEGP असेल, CMEGP असेल, मधुरा योजना असेल, अण्णासाहेब पाटील योजना असेल, ह्या योजनांना अंतर्गत तरुणांना भरमसाठ कर्ज मिळाली त्यांना. आणि त्यातून खिशात पैसा असेल तर माणूस थोडा खाळखाळ करतो. मग आज आमच्या सारख्या भेटले की चला पंजाबला 2 सांभाळायचे, ते 1 सांभाळा, पण चांगले सांभाळा. पण आज चांगले सांभाळत नादा त्या गायचा आता येळा होऊन बसलेला आहे. इतक्या दयनीय अवस्था त्या गोठ्यात आलेली. मग आज माझं तरुणांना काय सांगणं की तुम्ही आत्ताच्या कंडिशनला 60, 70, 55, 60, 75 हजार पण गाय खरेदी करा. त्या गायींच्यातून चांगलं दूध निघतं. आपल्याला दूध निघण्याची मतलब आहे, जसं तुम्हाला म्हणलं त्या दुधावरती लिहिलं नाही, किटलीत नेल्यानंतर केंडात नेल्यानंतर की हे गाई 2 लाखाच्या गाईचं दूध आहे, त्याला दर एवढा द्या, आणि 50 हजाराच्या गाईचं दूध आहे, त्याला दर थोडंसं कमी द्या, असं नाही.